प्रश्न क्रमांक 1. आकृतिबंध पूर्ण करा. 1. कुलूप संग्रहालयातील कुलपांची वैशिष्ट्ये. अनेक धातूंची, अनेक आकारांची, अनेक कळींची. 2. साधी बाजारी कुलुपांची वैशिष्ट्ये. कोणतीही किल्ली, खेळा किंवा काडी चालणारी, नुसत्या हिसक्याने उघडणारी. कारणे शोधा. 1. काही कड्यांना आणि काही दारांना 2-2 कुलुपे. कारण. 2. नानांनी शेजाऱ्यांकडे पसाभर धान्य मागितले नाही. कारण. उत्तर. 1. कुलुपांचा संग्रह मित्रमंडळीच्या नजरेस पडावा या नानाच्या हव्यासामुळे. 2. नानांचा स्वभाव मानी होता. खालील चौकटीत दिलेल्या संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा. उत्तर खाली दिले आहे. आकृती पूर्ण करा. नानांच्या अंगचे गुण. स्वाभिमानी, दृढनिश्चयी, कल्पकता, कुलपांचे शौकीन. प्रश्न क्रमांक 2. खालील शब्दांचे अर्थ शोधून लिहा. 1. दुर्घट, अवघड. 2. हव्यास, लोभ. 3. कुचकामी, निरुपयोगी. प्रश्न क्रमांक 3. पाठात आलेल्या विनोदी वाक्यांचा शोध घ्यावती लिहा. उत्तर. 1. दुबदुबत्या कपाटापासून ते पैशाच्या तिजोरीपर्यंत प्रत्येक ठिकाणी कुलपे लावून नाकेबंदी करून टाकली आहे. 2. कुलूप लोहाराकडून काढवावे तर पोटच्या पोरापेक्षाही ममतेने वाढवलेल्या कुलपाची हाडे खिळखिळी होताना पाहणे हे बंडूनानांसारख्यांना जरा दुर्घटच होते. 3. पण तो दिवस ही सगळ्यांनी तितक्याच धार्मिकपणे उपासात काढला. 4. नानांचे तर डोळे पांढरे होण्याची वेळ आली. प्रश्न क्रमांक 4. सहसंबंध शोधा. उत्तर खाली दिले आहे. प्रश्न क्रमांक 5. स्वमत. बंडूनानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची तुम्हाला समजलेली कारणे स्वभाषेत सांगा. उत्तर. बंडूनानांनी घरातील तिजोरीला कुलप लावून सुद्धा त्यांच्या एका नोकराने चोरी केली तर एकदा चोरांनी त्यांचा ऐवज पळवला. शेवटी कंटाळून त्यांनी गावात आलेल्या टोळीकडून अनेक कुलपे विकत घेतली. त्याच दिवशी नाना आपल्या घरातील मंडळींसह नाटकाला गेले. नाटकाला जाताना ते फुशारक्या मारत होते की चोरांच्या बापजन्मी सुद्धा त्यांची तिजोरी फोडली जाणार नाही. कारण त्यांच्याजवळ आता विशिष्ट प्रकारची कुलपे आहेत. नाटक संपल्यावर घरी आल्यावर त्यांच्या सर्व पेट्यांची कुलपे जशीच्या तशीच होती व आतील माल मात्र चोरीला गेलेला होता. टोळी पळून गेली होती. त्यांच्या कुटुंबाच्या हौशीमुळे त्यांच्या अंगावरील दागिने मात्र वाचले होते. त्यामुळे त्यांचे कुटुंब नेहमी त्यांना टोमणा मारत असे.
प्रश्न क्रमांक 6. अभिव्यक्ती. 1. बंडूनानांच्या छंदाच्या वर्णनातून पाठात घडणारा विनोद तुमच्या शब्दात वर्णन करा. उत्तर. एकदा बंडूनानांच्या घरात तिजोरीची चोरी झाली. त्यानंतर त्यांनी तिजोरीस घंटेचे कुलूप लावले आणि तिजोरी स्वतःच्या झोपायच्या खोलीत नेऊन ठेवली. आता आपण चोराला पकडू शकतो कारण किल्लीचा प्रयोग सुरू होताच घंटा वाजायला लागणार व तो पकडला जाणार म्हणून नाना खूप आनंदी होते. ज्या दिवशी ते कुलूप लावले गेले त्याच रात्री घरातील मंडळींना घंटेचा आवाज ऐकायला आला. सर्वजण बंडूनानांच्या खोलीत गेले. बंडूनाना स्वतः उजव्या हाताने कुलूप उघडत होते व डाव्या हाताने उजव्या हाताला पकडून जोर जोरात चोर चोर असे म्हणून ओरडत होते. घरातील मंडळींना वाटले होते की खरोखरचा चोर घरात शिरला आहे, पण प्रत्यक्षात बंडूनानाच स्वतःच चोराची भूमिका निभावून स्वतःच कोतवालाची भूमिका सुद्धा पार पाडत होते. दोन. व्यक्तिमत्व विकासात छंदाचे महत्त्व लिहा. उत्तर. स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्व विकासाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. दैनंदिन व्यवहारांमध्ये स्वतःला इतरांच्या तुलनेत सरस ठेवण्यासाठी स्वतःमध्ये व्यक्तिमत्व विकास घडवून आणणे जरुरीचे आहे. प्रत्येकाला वेगवेगळा छंद असतो. कोणी वेगवेगळ्या विषयावर माहिती गोळा करतो, कोणी पुरातन वस्तूंचा संग्रह करतो. असे अनेक छंद असतात. वाचन करणे हाही एक छंद आहे. म्हणजेच वाचन करणारा व्यक्ती ज्ञानी समजला जातो, कारण दररोज त्याच्या ज्ञानात भर पडत असते. नवनवीन गोष्टी तो आत्मसात करत असतो. यामुळे तुमचा समजूतदारपणा अधिक फुलतो. आणखी लोक तुमच्याशी जोडले जातात. तसेच नवीन छंद जोपासायचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला चांगल्या गोष्टीचा छंद असेल तर तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी व खुलून दिसेल. म्हणून व्यक्तिमत्व विकासात छंदाचे महत्त्व आहे. Great video. Mom. Yes. I found the good channel for study. Great. Like the video, share it to your school friends. Subscribe to it. But what's the channel's name? Wings of Fire Academy.